जेव्हा आम्ही या जगामध्ये आलो त्याला जन्म म्हटलं जातं आणि ज्या दिवशी आम्ही जगातून जाणार त्यालाच मृत्यू म्हटलं जातं. जन्म म्हणजे काय हो? पहिला श्वास आम्ही या पृथ्वीवर घेतला ती घटना म्हणजे जन्म आहे. आणि ज्या दिवशी आम्ही आमचा शेवटचा श्वास सोडणार ती घटना म्हणजे मृत्यू आहे. आणि या जन्म मृत्यूच्या मधला जो काळ आहे या काळाला जीवन म्हटलं जातं, त्याला आयुष्य म्हटलं जातं आणि त्यालाच हिंदीमध्ये जिंदगी असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये त्याला लाईफ म्हटलं जातं. मंडळी, जन्माला येणं आणि मरणं या दोन घटना आपल्या हातात नाही. कुठे जन्माला यावं, कुठल्या दिवशी यावं, कुठल्या तारखेला यावं, बरं कुणाच्या घरी यावं, श्रीमंताच्या यावं, गरिबीच्या यावं, एखाद्या नेत्याच्या यावं, कुठल्या गावाला यावं, हे आपल्या हातात नाही. त्याचप्रमाणे मृत्यूचंही तसंच आहे. आम्हाला मृत्यू कधी यावा, कोणत्या दिवशी यावा, कोणाच्या घरी यावा, कुठल्या गावाला यावा, कुठल्या देशाला यावा, कुठल्या तिथीला यावा, हे आपल्या हातात नाही. पण मात्र जो मधला काळ आहे, ज्याला मगाशी आपण म्हटलं की जीवन, जिंदगी, आयुष्य, हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून ते कसं जगायचं, ते सुंदर बनवायचं की ते विकृत बनवायचं, हे आपल्या हातात आहे. कधी कधी आपण पाहतो की बरीच माणसं आहेत ना, त्यांनी जीवन आपलं एवढं विकृत बनवलेलं आहे, इतकं भयंकर त्यांनी आपलं जीवन घाणेरडं बनवलेलं आहे की त्यांच्या जगण्याची, त्यांच्या जीवनाची जगाला सोडा, पण त्यांनी जर कधी स्वतः आत्मविचार केला, ते स्वतः अंतर्मुख झाले, तर त्यांना सुद्धा त्यांच्या जगण्याची किळस येऊ शकते. इतकं घाणेरडं काही माणसाने आपलं जीवन बनवून ठेवलेलं आहे. एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, दुर्लभम त्रयमेवे तत् देवानुग्रह हेतुकम. तीन गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सांगितलं मनुष्यत्वम, नंतर आहे मुमुक्षुत्वम, आणि मग त्याच्यानंतर महापुरुष संश्रय. माणसाचा जन्म मिळणं अतिशय दुर्लभ आहे असं शास्त्र सांगतं. गोस्वामी तुलसीदासांचं रामायणामध्ये वाक्य आपण ऐकलं असेल, बडे भाग मानुष तनु पावा. मोठ्या भाग्याने, पूर्व पुण्याने, पूर्व सुकृताने, अनंत जन्माच्या सुकृताने हे शरीर मिळालंय. बरं, याची किंमत किती आहे, याचं महत्त्व जर आपण विचार केला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, कोट्यावधी सुवर्ण मुद्रा जरी मोजल्या तरी देखील मात्र या देहाचा गेलेला क्षण, अर्धा क्षण सुद्धा परत मिळत नाही. असं अनमोल असलेलं हे नर शरीर, माणसाचं शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. परंतु आम्ही ते जीवन सुंदर बनवण्यापेक्षा त्याला कलांचा, त्याला गुणांचा, त्याला सद्गुणांचा शृंगार करण्याच्या ऐवजी आम्ही त्याला केवळ विकृत बनविण्याची एक जीवनामध्ये आम्ही मानसिकता आमच्या जीवनामध्ये आम्ही बनवलेली आहे. आम्ही आमची घरं सजवली, त्या घरामध्ये आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे घरामध्ये सजावट केली, ज्याला तुम्ही इंटिरियर म्हणता. लाखो रुपये त्या इंटिरियरसाठी तुम्ही खर्च केलेत, खूप सुंदर असं ते घर तुम्ही बनवलं आहे. त्या घरामध्ये तुमच्या सुखसोयीच्या सर्व वस्तू तुम्ही आणून ठेवलेल्या आहेत. सगळ्या सुखसोयीच्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत. परंतु असा विचार करा, त्या सजवलेल्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये जर सद्विचार नसतील, सद्गुण नसतील, एकमेकाला समजून घेण्याची भावना नसेल,
तर ते सजवलेलं घर तुम्हाला नाही आनंद देऊ शकत. पहिल्यांदा आम्ही आमचं जीवन सजवलं पाहिजे. जीवनामध्ये आम्ही आमच्या सद्गुणांचा अंगीकार केला पाहिजे, सद्विचारांचा संग्रह केला पाहिजे. संपत्ती गोळा करण्याच्या नादामध्ये आम्ही आमच्या जीवनातल्या कितीतरी गोष्टी आम्ही गमावून बसलोय आज. आमची घरं मोठी आहेत, पण त्या घरामध्ये शांती, समाधान, आनंद नाही नांदतो. नाही नांदत आमच्या घरामध्ये शांती, समाधान. पूर्वी एक शाळेमध्ये आपल्यालाही ती कविता असेल, संत तुकडोजी महाराजांची ती भाषा. म्हणजे मोठं घर बांधलं म्हणजे त्या घरामध्ये आम्हाला आनंद मिळेल, एखादा महाल बांधल्यानंतर आम्हाला आनंद मिळेल, अशी जी विचार करतात माणसं. मला वाटते त्यांनी ही कविता नक्की वाचावी. आनंद घरावर अवलंबून नाही, आनंद तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे. तुमची जी विचारश्रेणी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती समाधानी आहात त्याच्यावर तो आनंद अवलंबून आहे. अहो, समाधान नसेल तर तुम्हाला स्वर्गातलं जरी सुख मिळालं तरी त्याचा काय उपयोग होणार आहे. संत तुकडोजी महाराजांची ती भाषा मला आजही आठवते. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. काय म्हणतात पहा, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. आपल्याला जर कुठे कविता ही मिळाली, मला वाटतं आपल्याकडे पेन असेल तर आपण त्यातले शब्द लिहून घ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, परंतु इथे दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. आणि शेवटची ओळ एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे. पाहूनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत जो आनंद आहे, स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा हेवा वाटावा असा आनंद माझ्या झोपडीत आहे, संत तुकडोजी महाराज म्हणतात.